वरती त्यांनी टाकलेला आहे का अतिशय उत्तम लेग स्पिन करतायत ते आपल्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन येत आहे. पुढे जाऊन बॅट्समनने टोलवलेला हा चेंडू उत्तम अशी फिल्डिंग डायरेक्ट जातोय तो फिल्डरकडे आणि 1 रन वाढते संघाच्या हात्यामध्ये मराठा बॉयज यांच्या. 2 बॉलांनंतर संघाची संख्या झाली धावसंख्या झालेली आहे 1 आणि निखिल आपल्या षटकाचे तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. ऑफ साईडच्या दिशेने टोलवले आणि हा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू गोटे यांनी अतिशय उत्तम प्रयत्न केला होता परंतु ते रोखू शकले नाहीयेत. जर गोट्या थांबवू शकत नाहीत तर हा चेंडू नक्कीच चौका होता. उत्तम असा हा फटका आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते ती म्हणजे 6. निखिल 3 चेंडूंनंतर 3 बॉल 5 माफ करा. पुढचा चेंडू अंपायर यांनी डिसिजन दिलेला आणि आउट. पहिला धक्का लागतोय मराठा बॉयज या संघाला दिगंबरच्या रूपाने. 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू त्यामध्ये 1 विकेट आलेली आहे. ह्या ओव्हरचा कल आपण म्हणू शकतो तो सहकार सुपरस्टारच्या संघाच्या दिशेने जास्त झुकताना दिसत आहे आणि एक नवीन उत्साह दिसतो या संघामध्ये. पहिले षटक अतिशय उत्तम ते एक्झिक्यूट करतायत. संघाचा षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत निखिल. 2 ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू कव्हर्सला. उत्तम अशी फिल्डिंग. नो बॉल दिलेला आहे अंपायर यांनी. 6 रन 5 चेंडू 4 चेंडू माफ करा. निखिल यांचा पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा परंतु कनेक्ट झालेला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू येतोय. 5 बॉल 6 शेवटचा चेंडू आणि हा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे आणि 4 रन मिळत आहेत तिथे बॅट्समनला आणि मराठा बॉयज या संघाला. धाव संख्या 1 षटकानंतर 10. आपण म्हणू शकतो 10 एक उत्तम स्कोर आहे पहिल्या षटकाच्या सुरुवातीला मराठा बॉयज यांनी जो केलेला आहे. मराठा बॉयजमध्ये एकदम डीप पर्यंत बॅटिंग लाईनअप त्यांची आहे. मंगेश या बॅटिंग लाईनअपचं म्हणू शकतो एक खरे सूत्रधार किंवा एक उत्तम असे बॅट्समन अजूनही डगआउटमध्ये आहेत. प्लॅनिंग प्लॉटिंग किती धावसंख्या असावी 3ऱ्या ओव्हरला किती धावा माराव्या मंगेश यांचा पूर्ण प्रयत्न राहील. दुसरे षटक घेऊन येत आहेत म्हणजे आणि पहिल्याच बॉलला चौका येतोय. संदीप दादाचा खूप उत्तम असा प्रयत्न होता. डाईव्ह मारलेली होती त्यांनी तरी देखील ते अडवू शकले नाहीत आणि 4 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूला. प्रज्ञेश दुसरे षटक घेऊन येतात सहकार सुपरस्टार या संघासाठी. दुसरा चेंडू त्यांनी टाकलेला लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे. फिल्डिंग उत्तम केलेली आहे. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत बॅट्समन आणि 2 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 15. प्रज्ञेश प्रयत्न करतायत की ह्या ओव्हरला धावसंख्या जर त्यांना जितकी दाबता येईल तितकं संघासाठी चांगलं असेल कारण तिसरं षटक जे असेल ते चॅलेंज षटक किंवा चॅलेंज ओव्हर म्हणून आपण त्याला म्हणतो आणि त्याच्यासाठी बॉलर निवडलेला असतो सामना सुरू होण्याच्या आधीच आणि डबल होतात धावा. पुढचा चेंडू आणि अपील करतायत जोराने. अंपायर आउट दिलेला आहे. एज होता या बॉलला असं अंपायर यांचं मत. 2 विकेट गेलेल्या आहेत मराठा बॉयज संघाच्या. 3 बॉल 15 धावा आणि 2 विकेट गेलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण ओपनिंग पेअर आपण जर म्हणू शकतो की ती गारज झालेली आहे.
मिडल ऑर्डरला सुरुवात झालेली आहे मराठा बॉईज संघाची. मंगेश अजूनही मागे डगआउटमध्ये वाट बघतायत. प्रज्ञेश यांचा पुढचा चेंडू, उत्तम अशी फिल्डिंग, ऑफ साईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू होता, सरळ हातात फिल्डरच्या. बघूया बॅट्समन काय करतायत पुढच्या बॉलला. 4 बॉल 16 धावा मराठा वॉरियर्सच्या संघाचा. पुढचा चेंडू आणि कॅपमध्ये उत्तम असा हा फटका होता, कव्हरच्या दिशेने मारला होता. 20 धावा झालेल्या आहेत मराठा बॉईज संघाच्या. आणि आपण म्हणू शकतो 2 विकेट गेल्यानंतर देखील स्कोर काही थांबत नाहीये. तिसरी ओव्हर अजून यायची बाकी आहे, जिथे धावा डबल होणार आहेत. आणि आपण म्हणू शकतो की सहकार सुपरस्टार नक्कीच थोडा प्रेशर फील करत असतील या वेळेला. आणि धावा कशा रोखू शकतात याच्याकडे त्यांचं नक्कीच लक्ष असेल. बघूया प्रज्ञेश काय करतोय आणि मराठा बॉईज काय करते. हा सामना कुठे झुकतोय अजून तरी काही नक्की नाहीये. दोन्ही संघ आपण म्हणू शकतो 50-50 अशी परफॉर्म करतायत. पुढचा चेंडू आणि सन्मान दिलेला आहे असं म्हणू शकतो, पण अतिशय कचाळ असा निर्णय होता. आणि धाव ही होती की नाही हे त्यांच्या डगआउटमध्येच आता ते ठरवतील, कारण ही विकेट नसून हे एक सुसाईडच आपण म्हणू शकतो. कारण PN अकॅडमी हा संघ, त्यांचा कॅप्टन किंवा प्लेयर आणि रॉयल स्ट्रायकर त्यांचा कॅप्टन किंवा संघातील एखादा खेळाडू कृपया स्टेजशी संपर्क साधायचा. आपल्याला दुसऱ्या मॅचच्या टॉससाठी तुम्हा दोघांची आवश्यकता आहे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही संपर्क साधा स्टेजशी. PN अकॅडमीचे कॅप्टन आणि रॉयलच्या कृपया संपर्क साधा. आणि आपण या टुर्नामेंटचं एक स्पेशालिटी किंवा लक्षवेधी असा इव्हेंट म्हणू शकतो. ही तिसरी ओव्हर आहे. तिसऱ्या ओव्हरला बॉलर निवडलेला आहे तो म्हणजे सौरभ लेंबे मराठा बॉईज या संघाने. आणि त्यांना चॅलेंज केलेलं आहे आपण म्हणू शकतो की ज्या धावा सौरभ लेंबे देईल त्या डबल होतील या संघामध्ये. आणि एक अतिशय विशेष किंवा महत्त्वाची ओव्हर आपण म्हणू शकतो. यामध्ये सौरभ लेंबे कमी धावा देऊन नक्कीच आपल्या संघाला मदत करू शकतात किंवा जास्तीत जास्त धावा कुठून मराठा बॉईज स्वतःला अतिशय उत्तम परिस्थितीमध्ये नेऊ शकतात. दोन्हीकडे हा सामना झुकू शकतो. ही ओव्हर तितकीच महत्त्वाची आहे दोन्ही संघासाठी. बघूया काय होतंय या ओव्हरमध्ये. सौरभ लेंबेचा पहिला बॉल आणि लेग साईडने त्यांनी टाकला होता. हाईट देखील खूप जास्त होती. बॅट्समनने त्याला खेळला नाही आहे आणि वाईट जाऊन दिला आहे. एक अवांतर धावा आपण म्हणू शकतो. एक अवांतर डबल, 2 अवांतर धावा असं होतं उत्तर. सौरभ लेंबे यांचा दुसरा चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येतात सौरभ लेंबे. एक रन या चेंडूमध्ये मिळालेले आहेत. या ओव्हरमध्ये होणाऱ्या ज्या रन असतील त्यांना डबल केले जाईल. टोटल धावा ज्या झालेल्या आहेत मराठा बॉईज संघाच्या त्या म्हणजे 24-2-24. सौरभ लेंबे यांचा पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने आणि हा कव्हरच्या दिशेने टोलवलेला उत्तम असा चौकार. टोटल 8 धावा गेल्यात या बॉलला आणि स्कोर जातोय रॉकेट प्रमाणे वरती, तो म्हणजे 32 धावा मराठा बॉईज या संघाने आतापर्यंत केले आहेत. सौरभ लेंबे यांनी पुढचा आणि हा उत्तम असा चेंडू, सतीश यांची उत्तम अशी विकेटी स्टम्प्स त्यांनी केले. 2 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये ह्यांना लपवून ठेवलं होतं की तिसरी ओव्हर कधी येते आणि संघाचा उत्तम फलंदाज कसा फलंदाज येतोय आणि धावसंख्येला किती वाढवतोय त्यासाठी मंगेश यांची निवड केली होती. तिसरी ओव्हर जर
सौरभ घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी, तर इकडून मराठा बॉईज कडून त्यांनी आपलं शस्त्र म्हणजे मंगेश यांना निवडलेलं आहे धावा डबल करण्यासाठी. मंगेश काय करतायत आपल्या संघासाठी आपण बघूया. यूट्यूबने झूम केलेलं आहे या फलंदाजाकडे. ख्याती या फलंदाजाची खूप मोठी आहे, ती त्याला खरे उतरतायत का बघूया. आणि मंगेश यांनी लेगच्या दिशेने टोलावलेला हा उत्कृष्ट असा फटका आणि तो जातोय म्हणजे 4. मंगेश आले, मंगेशने फिरवली बॅट आणि चौका घेतलाय. 8 धावा मंगेश. पुढचा चेंडू ऑफ साईडला होता हा बॉल. अंपायर काय डिसिजन देत आहेत आपण बघूया. आणि अंपायरचा डिसिजन वाईड आहे. अवांतर हा चेंडू अवांतर धाव देखील मिळाली या चेंडूला. मंगेश यांचा थरकापच म्हणू शकतो आपण समोरच्या संघामध्ये बघायला आपल्याला मिळतोय की मंगेशला त्यांनी वाईट टाकून ऑफ स्ट्राईक केलंय, पण हे कुणाच्या हितामध्ये जात आहे ते आपण बघूया. सौरभचा पुढचा चेंडू अंपायर डॉट बॉल. ऑफ साईडच्या दिशेने फलंदाज जास्त कूच करत गेलेले, त्यामुळे बॉल स्टंपावरून गेला आणि हा डॉट बॉल आला. आणि सौरभ यांनी पुढचा चेंडू हाईट दिली होती कारण फलंदाज अतिशय पुढे खेळायला आला होता हा चेंडू. आणि हा बॉल आपण म्हणू शकतो डॉट गेलेला आहे. चौथ्या ओव्हरसाठी पाहूयात आपण कोण येत आहे. मराठा बॉईज या संघाकडून सहकार सुपरस्टार संघाकडून बॉलिंग टाकण्यासाठी. मराठा बॉईज यांचा धडाडीचा आणि आपण म्हणू शकतो की सर्वात महत्त्वाचा असा खेळाडू आत्ता क्रीजवरती आहे. 44 धावा. 44. या जी तिसरी ओव्हर होती सह्याद्री सुपरस्टारची, त्यात 24 रन टोटल आलेले आहेत. 44 धावा 3 षटकानंतर मराठा बॉईज या संघाच्या खात्यामध्ये. चौथी ओव्हर सहकार सुपरस्टार या संघाकडून घेऊन येत आहे. पहिला चेंडू चौथ्या ओव्हरचा मंगेश यांनी ऑफसाईडच्या दिशेने बोलवलेला उत्तम असा चौका. मंगेश यांनी 2 बॉल केले टोटल आज आणि दोन्ही बॉलमध्ये त्यांनी टोटल मिळून 12 धावा, कारण सुपर ओव्हर की चॅलेंज ओव्हरमध्ये त्यांनी एक चौका मारला होता, तिथे 8 रन त्यांना मिळाल्या होत्या. आणि या सेकंड बॉलमध्ये देखील त्यांनी त्यांचा फॉर्म कंटिन्यू करत चौक्याने सुरुवात केली आहे चौथ्या ओव्हरची. मंगेश यांच्याकडून खूप अपेक्षा दर्शकांच्या. आणि मंगेश यांनी लेग साईडच्या दिशेने हात टोलवलेला चेंडू चौका. 3 बॉल 3 फोर. मंगेश आज आपल्या गावासाठी आपण म्हणू शकतो, आपल्या भागासाठी म्हणू शकतो, त्यांचे इमोशन्स आहेत आज. मराठा बॉईज हा संघ त्यांचा होम संघ म्हणू शकतो आपण, त्यांचं होम ग्राउंड देखील आहे. 3 बॉल 3 चौके मारलेत मंगेशने. कुणालाही अपेक्षा नव्हती, मला होती. तानाजी मंगेश यांनी पुढे पुन्हा त्याच दिशेने कॉपी पेस्ट शॉट. मंगेश 4 बॉल 4 चौके. सुपर ओव्हर मध्ये देखील त्यांनी 1 चौका मारून टोटल 8 धावा घेतल्या होत्या. मंगेश यांचे चौके जरी कमी असले तरी धावा जास्त दिसत आहेत. ही या टुर्नामेंटची विशेषता आहे. चॅलेंजरसाठी त्यांनी कधी हा परफॉर्मन्स दिला नव्हता, पण मराठा बॉईज गावासाठी, मातृभूमीसाठी, भागासाठी त्यांनी आज आपलं रक्त घाम निघण्यासाठी त्यांनी पूर्ण जोर दिलाय. जितके बॉल गेले तितके चौके मारले, ते एक एक्स्ट्रा म्हणू शकतो. आणि मंगेश यांनी मला वाटतं जास्त काहीतरी डिफरंट करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट घालवली आहे, परंतु त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मराठा बॉईजला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवून नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचा रोल त्यांनी खरंच छान निभवला आहे. त्यांनी एकच डॉट बॉल केला ज्याच्यामध्ये त्याची विकेट होती.
नक्कीच मंगेशला पाव किलो दही ऑफर होईल. पुढचा चेंडू पाहूयात. या चेंडूवरती पारडं कुणाचं जड ठरतंय आणि लेग साईडच्या दिशेने आटवलेला चेंडू होता. डिक्लेअर धाव, डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलेला आहे. आपण याला देखील एक अतिशय उत्तम साईन म्हणू शकतो बॉलरच्या दिशेने. अंपायर कृपया अंपायरला डिस्कशन करून त्यांचा निर्णय देऊया. खेळाडूंनी मध्ये इंटरफेअर करू नका प्लीज. अंपायर तटस्थ आहेत, ते उत्तम निर्णय देतील, विश्वास ठेवा. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूला आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. पाहूयात या चेंडूवरती कुणाचं पारड जड होतं आणि ऑफ साईडच्या दिशेने ठेवलेला चेंडू सरळ जातोय सीमा रक्षकाकडे आणि एक धाव वाढते, ती म्हणजे सहकार सुपरस्टारच्या संघाकडे. आणि जिंकण्यासाठी सहकार सुपरस्टार या संघाला 59 धावांची आवश्यकता आहे. उत्तम असा स्कोर आपण म्हणू शकतो. दुसरी मॅच ती म्हणजे पीएन अकॅडमी आणि रॉयल चॅलेंजर रॉयल स्ट्रायकर या संघामध्ये होणार आहे. टॉस जो आहे तो रॉयल स्ट्रायकर या संघाने जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय कळवायचा आहे. त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे रॉयल स्ट्रायकर या संघाने आणि आपला निर्णय कळवायचा आहे की ते फलंदाजी की गोलंदाजीचा निर्णय घेत आहेत. मराठा वॉरियर्स या संघाने कृपया लक्ष द्यायचं आहे. तिसऱ्या ओव्हरसाठी सहकार सुपरस्टार या संघाने आदेशची निवड केलेली आहे चॅलेंज ओव्हरसाठी. त्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये चॅलेंज केलं गेलेलं आहे, ते म्हणजे आदेशला. त्याप्रमाणे तुमची बॉलिंग लाईनअप आणि ओव्हरची ऑर्डर तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तिसऱ्या ओव्हरसाठी म्हणजे चॅलेंज ओव्हरसाठी आदेश धुमाळ यांना सहकार सुपर स्टार यांनी निवडलेला आहे. मराठा वॉरियर्सने लक्ष द्यायचे. आपली बॉलिंग लाईनअप त्यांनी त्या हिशोबाने ॲडजस्ट करायची आहे, कारण तिसरी ओव्हर आदेश धुमाळ निश्चित आहेत चॅलेंज ओव्हरसाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून सामन्याला सुरुवात करायची आहे. ओमकार अंपायर्स कृपया सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. लीग स्टेजेसमध्ये आपण मॅचेस खेळवतो आणि सामन्यांची संख्या खूप जास्त आहे. सहकार्य करून मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. ओमकार, अभिषेक, लक्ष ठेवा तुम्ही. सामने पटापट आपल्याला खेळवायचे आहेत कारण मॅचेस खूप जास्त आहेत आपल्याकडे. मराठा बॉयज कृपया
मंगेश क्षेत्ररक्षण लवकर सजव आणि बॉलर सहकार सुपरस्टार कडून ओपनिंगला येतात ते म्हणजे सौरभ लेंबे आणि निखिल. बॉलरने सुंदर पहिले षटक मराठा बॉल्स कडून घेऊन येतात ते म्हणजे सुंदर. सामना करतील सौरभ लेंबे. पहिला चेंडू सामन्याचा आणि हा बॉल आपण म्हणू शकतो की निर्धावच होता, पण विकेट किपिंग तितकीशी साजेशी झाली नाहीये आणि एक धाव या चेंडूवरती घेण्यात यशस्वी झाले ते म्हणजे सहकार सुपरस्टारचे फलंदाज. पुढचा चेंडू सुंदर घेऊन येतोय, पाहूयात. 59 धावा, 59 धावांचं लक्ष आहे सहकार सुपरस्टारकडे. पुढचा चेंडू अवांतर चेंडू वाईड. दुसरा चेंडू पुन्हा घेऊन येत आहेत. पायात त्यांनी हा चेंडू टाकला होता आणि उत्कृष्ट अशी ही कॅच आणि निखिलच्या स्वरूपात पहिला धक्का. जाऊ शकला नाही चौकाराच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू जाऊन एक धाव वाढलेली आहे. 4 बॉल 4 धावा. रन रेट रिक्वायर्ड रन रेट आपण म्हणू शकतो की वाढतोय. धीरज गोळे यांनी पुढे येऊन हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण म्हणू शकतो जसा कनेक्ट करायची आवश्यकता होती तसा कनेक्ट झाला नाही आणि एक धाव पुन्हा. प्रत्येक बॉलला एक धाव आली आहे. 5 चेंडू 5 धावा. 6वा चेंडू आणि उत्तम असे विकेट किपिंग. सौरभ लेंबे यांनी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. चौका शोधत होते. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 5 धावा आल्या असल्यामुळे 59 धावा जेव्हा आपण चेस करतो तेव्हा एक प्रेशर बिल्ड होत जातो. रन रेट रिक्वायर्ड रन रेट वाढत जातो आणि त्याचा परिणाम आपण बघू शकतो की एक अजून विकेट घेण्यात ते यशस्वी झाले. मराठा बॉईज संघाचे पहिले बॉलर त्यांनी टोटल 2 विकेट त्यांनी 2 फलंदाज बाद करण्यात ते यशस्वी झाले. सुंदर अतिशय उत्तम षटक त्यांनी टाकलेलं आहे. धावा देखील इतक्या झाल्या नाहीत. 59 धावा जेव्हा आपण चेस करत असतो तेव्हा चौकारांची खरंच आवश्यकता असते, ज्या पहिल्या षटकामध्ये येऊ शकल्या नाहीये. 5 धावा केवळ या पहिल्या षटकामध्ये खरंच 5 धावा फक्त. संघासाठी दुसरे षटक घेऊन येतात ते म्हणजे दिगंबर. धीरज सामना करतील पहिल्या चेंडूचा. अतिशय उत्तम असा लेग टर्न होता आणि कळत नाहीये की काय होतंय नक्की. हा प्रेशर आहे की दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नाहीये. अतिशय सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणू शकतो, तो देखील प्रज्ञेशच्या रूपाने. खरंच आपण म्हणू शकतो की आता सध्या मराठा बॉईज या सामन्यामध्ये थोडी वर दिसते.
कारण 3 विकेट गेलेले आहेत, 1 ओव्हर झालेली आहे आणि 1 बॉल फक्त झालेला आहे. 3 विकेट गमावलेल्या आहेत, रन देखील ते इतके जोडू शकले नाही आहेत. धीरज यांनी पुढे टोलवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या चेंडूला करत चौका मिळवलेला आहे त्यांनी. क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो की तिथे मिस झालं, थोडं मिस फिल्डिंग आपण म्हणू शकतो. बॉल तितकासा फास्ट नव्हता तरी देखील चौक्याच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. तुमचा हा बॉल टॅप मारला होता आणि ह्यावेळी त्यांनी कोणती रिस्क घेतली नाही. बॉल त्यांनी क्षेत्ररक्षकाकडे जाऊ दिला, कोणतीही धाव घेतली नाही. दिगंबर याचा पुढचा चेंडू आणि गॅपमध्ये त्यांनी हा टाकलेला आहे शॉट आणि 4 धावा मिळत आहेत याच्यामध्ये. आपण म्हणू शकतो की आता रन रेट जो आहे तो कमी येतोय, धावसंख्या 2 चौकारांनंतर वाढत आहे. धीरज आज असं वाटतंय की फॉर्ममध्ये खेळताना वाटतंय ते त्यांनी 2 चौके मारून नक्कीच सुटकेचा निश्वास टाकला असेल की ज्या धावा पहिल्या षटकामध्ये येऊ शकल्या नव्हत्या त्या आपण. आणि हा पुढचा चेंडू अतिशय उत्तम असे क्षेत्ररक्षण, चौका गेला असता या बॉलला पण त्यांनी संघासाठी 3 धावा अडवल्या आहेत. नितीन यांनी खरंच खूप उत्तम फिल्डिंग केली आहे, झोकून दिलेलं आहे फिल्डिंगमध्ये त्यांनी स्वतःला आणि संघासाठी 3 अमूल्य धावा वाचवलेल्या आहेत. दिगंबर याचा पुढचा चेंडू आणि मिस कनेक्ट आपण म्हणू शकतो. सूरज आपला पहिलाच बॉल खेळत होते या सामन्याचा आणि पहिल्या बॉलवरतीच त्यांचा कनेक्ट झाला नाही आणि 6 जो इथे चालत नाही बॉक्स टुर्नामेंटमध्ये. आणि आपण म्हणू शकतो की खरंच मराठा बॉयज 14-14 1-4 12 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे सहकार सुपरस्टार या संघाला. संघाचा स्कोर झालेला आहे 14, षटके झालेले आहेत 2. ही ओव्हर जी आहे इथे ते जर काही करू शकले तर सामन्याला जिंकण्याचे काही चान्सेस आहेत, कारण ही चॅलेंज ओव्हर आहे. आदेशांना त्यांनी निवडले होते, बघूया त्यांचा हा निर्णय किती योग्य होता ते. आदेश तिसऱ्या षटकाचा आपला पहिला चेंडू घेऊन येतात चॅलेंज ओव्हरचा. धीरज सामना करतील. आदेशांचा पहिला चेंडू आणि नो चेंडू दिलेला आहे, नो चेंडू आहे. पहिला बॉल त्यांचा नो होता आणि आपण म्हणू शकतो की आदेश थोडे प्रेशरमध्ये नक्कीच असतील. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू आणि पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो तालमेल बसत नाहीये, अंडरस्टँडिंग दिसत नाहीये सहकार सुपरस्टारच्या फलंदाजांमध्ये. दुसरा रनआउट होता हा या इनिंग मधला. असे डिस्मिसल खरंच सामन्याला झुकून गेले ते म्हणजे मराठा बॉयज या संघाच्या पारड्यामध्ये. आदेश पुढचा चेंडू घेऊन येतोय. धीरज स्टेप आउट करून त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता. अंपायर यांनी हा नो दिलेला आहे, लाईनचा नो. आणि आदेश यांचा या षटकातील दुसरा नो आहे. स्टेप आउट केल्यामुळे मला वाटतंय की एक प्रेशर बनतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी, उंची होती या बॉलला, जज करू शकले नाहीत, कनेक्ट करू शकले नाहीत आणि कोणती धाव या चेंडूवरती आली नाहीये. खरंच हा बॉल अतिशय उत्तम त्यांनी टाकला होता. पुढचा चेंडू आदेश घेऊन येतोय धीरज आणि ऑफ साईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू होता, सरळ फिल्डरकडे गेला आणि 1 धाव संघाच्या संघा वाढत आहे. पुढचा चेंडू सोन्या, थोडासा वेगळा असा स्टान्स सोन्या यांचा. ऑफ्टन म्हणू शकतो आपण या बॉलला. सरळ त्यांनी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू, कोणती धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. ही चॅलेंज ओव्हर आहे आणि त्याच्या युटिलायझेशन एवढं उत्तम करू शकले नाहीयेत आपण म्हणू शकतो, कारण या षटकामध्ये ज्या धावा फलंदाज घेण्यात यशस्वी होतील त्याचा डबल करण्यात येणार होता आणि
मला वाटतं कोणताही चौकार या षटकामध्ये आलेला नाहीये आणि खरंच आपण म्हणू शकतो की सामन्यामध्ये मराठा बॉईज या संघाची पकड मजबूत होताना दिसते. पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न केलेला होता मिसफील्ड दिगंबर यांच्याकडून लेग साईडच्या दिशेला मिळतोय तो म्हणजे चौकार. शेवटच्या बॉलला त्यांनी थोडं कंपन्सेट करण्याचा प्रयत्न केलाय. चौकार आलाय, त्याच्या 8 रन नक्की इथे मिळतील आणि 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 30. या ओव्हरला 16 धावा आल्या आहेत. 8 धावा त्यांनी दिलेल्या आहेत, त्याचे डबल म्हणजे 16 धावा आपण मोजलेल्या आहेत. टोटल धावसंख्या 30. 6 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. आपण म्हणू शकतो की मराठा बॉईज या संघाने आपल्या पहिल्या 3 ओव्हरमध्येच पारडा आपल्या दिशेला झुकवलंय. 29 मंगेश मीटिंग आता 6 बॉल 29ला जरा म्हणजे प्लॅनिंग जर हे आधी झालं असतं तरी आम्ही मान्य केलं असतं, पण 6 बॉल 29ला टाकून द्या ना. सेकंड मॅच रॉयल PN अकॅडमी आणि रॉयल कृपया त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. शेवटचा षटकाचा पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते म्हणजे अथर्व. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू डायरेक्ट गेला. कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. पुढचा हा चेंडू आणि हा गॅपमध्ये चौकार येतोय या बॉलवरती. या बॉलवरती शेवटच्या ओव्हरचा हा दुसरा चेंडू होता, पण मराठा बॉईज या संघाकडे सामन्याच्या पारडं खरंच खूप झुकलेलं आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्यांच्या बॉलर्सनी जी कामगिरी केली आहे ती ही मॅच घेऊन जाते असं वाटतंय. पुढचा चेंडू घेऊन येतात तो म्हणजे आणि कोणताही प्रेशर नाही आहे मराठा बॉईज या संघावर, कारण धावसंख्या खरंच खूप हवी आहे. रिक्वायर रन रेट खूप जास्त होतोय. नो दिलेला आहे हा चेंडू आणि खरंच हे टाळलं पाहिजे मराठा बॉईज या संघाने, कारण धावा खूप जास्त आहेत आणि स्टेप आउट करून हा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चौकार. संघाची धावसंख्या होते 39. 3 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. चमत्कारच आपण म्हणू शकतो की सहकार सुपरस्टारला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. 3 बॉल 20 धावा आणि चकवलेला आहे. त्यांनी बघितलं स्टेप आउट करतोय फलंदाज आणि स्वतःला थांबवलंय अथर्व यांनी. पुढचा चेंडू पुन्हा स्टेप आउट केला आणि अजून एक स्टंपिंग. वाईड गेम चेंडू होता हा. खरंच चतुर म्हणू शकतो आपण गोलंदाजाला, कारण त्यांनी स्टेप आउट करताना पाहिलं फलंदाजाला आणि स्वतःची लाईन बदलली आहे बॉलची आणि वाईड जाऊन दिला, परंतु विकेट घेण्यात ते यशस्वी झाले. खरंच हे अतिशय उत्तम गोलंदाजीचा नमुना आपण पाहू शकतो. 3 बॉल बाकी आहेत. अजून देखील सतीश आलेत चौथा बॉल खेळण्यासाठी. अथर्व यांचा चौथा बॉल लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे आणि डिक्लेअर झोनमध्ये जात आहे. जे लाल पोल आपण बघतोय त्याच्या मागे आपल्याकडे डिक्लेअर झोन आपण त्याला म्हणतोय, तिथून पुढे चौका असेल. सतीश यांनी आणि ही मी म्हणू शकतो 34 स्टंपिंग या मॅचची. 2 रनआउट. खरंच फलंदाजांना आणि संघाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये काहीतरी ताळमेल नाही आहे असंच दिसतंय नक्की सहकार सुपरस्टार. आणि कर्णधाराला यावं लागतंय, संघ मालकाला सामन्याची धुरा सांभाळायला यायला लागते. जसे धोनी येतात चेन्नईकडून तसे संदीप आता बघूया संदीप कंपन्सेट करतात का चौके मारून. आणि संदीप यांनी मला वाटतं की रन रेट कमी जाता कामा नये विकेट घालून आणि पुढच्या दिशेने त्यांचं नक्कीच मला वाटतं की. आणि हा सामना या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो म्हणजे मराठा बॉईज हा संघ. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आपण म्हणू शकतो. पहिला जो सामना होता तो खरंच कॉन्फिडन्स बूस्ट करून नेतो आणि विजयी ठरतात ते म्हणजे मराठा बॉईज.
सहकार सुपरस्टार हा संघ